सह्याद्रीच्या बैठक एक तास उशिरा सुरू झाली। ती बैठक 7ची बैठक 8ला चालू झाली आणि बैठकीमध्ये 2-2.5 तास नुसतं घमासान चाललं, खडाजंगी झाली त्या बैठकीमध्ये। मुख्यमंत्र्यांनी चिडचिड केली। मुख्यमंत्री म्हणाले की तुम्ही मला डिक्टेट नका करू मी कसं बोलायचं काय वगैरे। 2 तास तर निव्वळ तारखेवर तिथे घोळ चालला। आमच्या सोबतचे सगळे सिनियर शेतकरी नेते म्हणत होते की तुम्ही तारीख सांगा। ते म्हणत होते आम्ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये कर्जमाफीच्या समितीचा अहवाल येईल मग आम्ही निर्णय घेऊ। आपण कधी घेणार निर्णय? उपसमिती ती समितीच नको आम्हाला असा आग्रह आम्ही धरला, पण ते म्हणाले की तो आमचा विषय आहे, आम्हाला वर्गीकरण करायचे की कोणाला कर्जमाफी द्यायची कोणाला द्यायची नाही। जसं उदाहरणार्थ कर्मचाऱ्यांना द्यायची नाही, अधिकाऱ्यांना द्यायची नाही, लोकप्रतिनिधींना द्यायची नाही, ज्याला पेन्शन आहे त्याला द्यायची नाही, असं वर्गीकरण आम्हाला करायचं आहे। आणि शहराच्या जवळ 3 किलोमीटर असलेला शेतकरी त्याचं प्लॉटिंग मध्ये जमीन जाते त्याला द्यायची नाही। मग ते म्हणाले की आम्हाला ते वर्गीकरण करण्यासाठी कमिटी आवश्यक आहे। मग तारखेचा आग्रह धरला, प्रचंड खडाजंगी झाली, 2 वेळा बैठक तुटायला आली आणि नंतर मग मात्र 30 जून 2026 ही तारीख झाली। तर 30 जून याच्यासाठी त्यांनी घेतली की 31 मार्च पर्यंत कर्ज भरायचं असतं आणि ते भरलं नाही तर पुढच्या 2 महिन्यामध्ये खातं एनपीओ होतं, म्हणजे 30 जूनला खातं तुमचं एनपीओ होतं आणि कर्जमाफी थकीत लोकांनाच मिळते। त्यामुळे ते असं म्हणाले, म्हणजे मुख्यमंत्री असं म्हणाले की 30 जूनला खातं थकीत होतं त्या माणसाचं आणि त्याला नवीन कर्ज मिळतं, त्यांनी नाही भरलं तर ते थकीत होणार, मग तो कर्जमाफीमध्ये बसणार। त्यामुळे 30 जून 2026 ची तारीख घेतली। आता तारीख तिला आमचीच झाली खऱ्या अर्थानं जर बघितलं। आणि मला जर व्यक्तिशः रविकांत तुपकर म्हणून विचारलं तर मी पण त्यात समाधानी नाहीये, म्हणजे इतक्याला आमची तारीख झाली। पण मग आता असं आहे की सगळे शेतकरी नेते जेव्हा एकत्र येतात तेव्हा वेगळी भूमिका आपल्याला घेता येत नसते, सगळ्यांबरोबर एकच भूमिका घ्यावी लागते। आणि मला असं वाटतं की आंदोलन थांबलेलं नाहीये, नागपुरातलं आंदोलन थांबलं तरी बाकीचं आंदोलन थांबलेलं नाही। समाधानी तर आम्ही कुणीच नाहीये। बघा, आम्हाला तर वाटत होतं की या आठवड्यातच कर्जमाफी व्हावी आणि त्या उद्देशानेच आंदोलन उभं केलं। ठीक आहे, तो एक मध्यमार्ग निघाला, पण मला वाटतं आम्ही सगळे शेतकरी नेते पुन्हा एकदा एकत्र येऊ, अजून जे राहिले त्यांना पण एकत्रित करू आणि एक मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये लवकरच येणाऱ्या काळामध्ये उभं करू की ते आंदोलन व्यापक असेल आणि सरकारच्या बुडाखाली आग लावणार असेल। ते जरा जिव्हारी लागलं सरकारमधल्या लोकांच्या आमचं वक्तव्य। तिथे एका मंत्री महोदयांनी म्हटलं बैठकीमध्ये की रविकांत तुपकर म्हणाले की मंत्र्यांना कापा, उद्या हे आमदार मंत्री झाले तर कोणाला कापतील? त्यांना आम्ही सांगितलं की हा शेतकऱ्यांच्या पोरांचा असंतोष आहे, तुम्ही समजून घ्या। आम्ही जे बोललो त्याचा तुम्ही शब्दशः अर्थ न पकडता सामान्य माणसाच्या मनामध्ये काय आहे ते आम्ही बोललेलो आहे। आणि रोज 10 ते 12 शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा तुम्हाला काहीच वाटत नाही। तुमचे आमदार अनेक वाचाळवीर आहेत, ते स्टेटमेंट वेगळे करतात तेव्हा तुम्ही त्याची पाठराखण करता। आम्ही शेतकऱ्यांच्या पोरांच्या बाजूनी बोललो किंवा त्यांची भावना व्यक्त केली, हाना मारा ठोका म्हटलं तर बिघडलं कुठं? मी माझ्या स्टेटमेंटचा मला रिग्रेट नाहीये, मला पश्चाताप नाहीये, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे। अजूनही मी असं म्हणेन, जर सरकार लवकर कर्जमाफी देणार नसेल, सरकार सोयाबीन कापसाच्या भावाचा विषय मिटवणार नसेल, महाराष्ट्रातल्या शेतकरी पुत्रांनी ठोकाठोकीची भाषा केल्याशिवाय आपल्यासमोर पर्याय नाही।